हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश शलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो बघा, नागपूर महानगरपालिकेची जी परीक्षा झाली होती त्याचा रिझल्ट आलेला DV झालेली. ओके, आणि DVला जे लोक ॲबसेंट होते 7 आणि 8 जुलैला, त्यांच्यासाठी अजून एक त्यांना हे चान्स देण्यात आला होता 30 जुलैला. आणि त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे 31 जुलैला एक नियुक्ती देण्यात आलेली आहे. किती लोकांना नियुक्ती देण्यात आली? 41 लोकांना. ओके, आता याच्यामध्ये 52 जागा होत्या आपल्या. ओके, बऱ्याचना माहिती आहे 11 लोकांची नियुक्ती झालेली नाही आहे. बाकी सगळ्या लोकांची नियुक्ती झालेली आहे 41 लोकांची. ओके, हे नियुक्तीचे आदेश आहे बघा. म्हणजे दिस इज युअर जॉईनिंग ऑर्डर. ओके, दोज हू आर given exam and those who have name in final merit list or DV झालेली आहे त्या सगळ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. नर्स परिचारिका GNM याच्यासाठी. ओके, तर महानगरपालिकेमध्ये, नागपूर महानगरपालिकेमध्ये जे स्टाफ नर्स किंवा GNM परिचारिकेसाठी जी ॲडव्हर्टाइजमेंट होती, जी वॅकन्सी आली होती, त्यामध्ये आता 52 पैकी 41 लोकांना ऑर्डर देण्यात आलेले आहे. ओके, म्हणजे या ऑर्डरवर तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. ओके, बघू शकता. ओके, तुम्हाला पगार किती भेटणार आहे? S13 स्टेट गव्हर्नमेंटचे नियमावली सगळे चालू होणार. ओके, म्हणजे नागपूर महानगरपालिकेचे सेवा नियमसुद्धा प्लस स्टेट गव्हर्नमेंटचे जे नियमावली आहेत. ओके, जे सॅलरी आणि बाकी सगळे बेनिफिट ते सगळे याच्यामध्ये लागू होतात. ओके, S13 तुम्हाला सॅलरी मिळेल. ओके, S13 म्हणजे तुम्हाला 35,400 तुमचं बेसिक. ओके, हे तुमचं बेसिक पडतं. याच्यामध्ये जवळपास 18,500च्या आसपास एक 53% आता सध्या DA आहे आपला, तर एवढं तुम्ही ॲड करा. त्याच्यानंतर HRA जवळपास 20%, 35,400चं एक 7,500च्या आसपास तुमचं एक 20% तुमचा HRA मिळेल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला TA जवळपास याच्यावर 2700च्या आसपास TA मिळेल. बाकी काही अलाउन्सेस जर पकडलं तर जवळपास हे 56-56.5 होतात. प्लस याच्यामध्ये काही अलाउन्सेस पकडा, जवळपास 60,000ची तुमची सॅलरी होणार. ओके, त्याच्यामध्ये जर काही कटले पैसे तर याच्यामध्ये असं पकडू शकता तुम्ही एक जवळपास 55K 55,000च्या आसपास तुम्हाला सॅलरी तुमच्या इन हँड येऊ शकते. ओके, 55,000 इन हँड तुमच्या सॅलरी येईल तुमच्या हातामध्ये नर्स परिचारिका ग्रुप C साठी. ओके, ठीक आहे. आता हे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, हाच तुमचा ऑर्डर आहे. बघा, अटी आणि शर्ती अधीन राहून तुमची नेमणूक करण्यात येत आहे आणि खालील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागात रुजू व्हावे. ओके, आता किती दिवसात रुजू व्हावे? आज 31/7ला हा ऑर्डर निघालेला आहे. म्हणजे पुढच्या 30 दिवसामध्ये 30 डेजमध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे. ओके, म्हणजे पुढच्या 30 ऑगस्टपर्यंत तुमच्याकडे टाईम आहे. ओके, जर तुम्ही कुठे वर्किंग असाल, तुम्हाला वेळ नसेल, ओके, तर त्या सगळ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे. 30 ऑगस्टच्या नंतर तुमची जॉईनिंग स्वीकारल्या जाणार नाही. ओके, बघा, जे लोक फ्री आहात, जे लोक कुठे जॉब करत नाही, तर त्यांनी फटाफट जॉईन करायला, उद्यालाच जाऊन जॉईन केलं तरी चालेल. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जाताना फक्त सगळे डॉक्युमेंट्स आणि हे ते वगैरे सगळं पुन्हा एकदा घेऊन जावा तुम्ही. ओके, तुमचे आयडेंटिफिकेशन हे ते वगैरे. ओके, हे झालं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर 41च लोकांना का बरं सिलेक्शन झालेलं आहे? तर तुम्हाला मी कालच व्हिडिओ बनवला होता, जे मी स्टार सांगितले होते. ओके, म्हणजे जे हॅशटॅग सांगितले, हॅशटॅग म्हणजे हे लोक PWBD प्लस याच्यामध्ये असं म्हणू शकता की स्पोर्ट्स. ओके, त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त. ओके, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. ओके, तर ह्या सगळ्या कॅन्डिडेटचे जवळपास एक किती कॅन्डिडेट आहे? PWDचे 3 कॅन्डिडेट आहे, स्पोर्ट्सचा 1 कॅन्डिडेट, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1. ओके, टोटल जे 6 कॅन्डिडेट आहे, 6 कॅन्डिडेटची जॉईनिंगला वेळ लागणार आहे. कारण यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहे. कुठे व्हेरीफाय होणार आहे? यांचे व्हेरीफाय पर्टिक्युलर डिपार्टमेंटला, जिथे तुमचे डॉक्युमेंट बनलेले आहे त्या डिपार्टमेंटमध्ये काय होणार आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार की बाबा हे रिअल आहे, फेक आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. जरी तुमचे रिअल असेल तरीसुद्धा त्यांना करू द्या व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर येणार. आता याच्यासाठी जवळपास एक 15 डेजचा वेळ जाऊ शकतो तुमच्यासाठी. ठीक आहे, जे लोक हे आहे ते. बाकी आता बरेच लोक तुम्हाला सांगतो आहे की जसे की आता ओपनमध्ये एक मुलगा होता योगेश साखरे म्हणून. ओके, योगेश साखरे जो कॅन्डिडेट होता तो ॲबसेंट होता. ओके, योगेश साखरे जो कॅन्डिडेट होता तो ॲबसेंट होता. ओके, त्याच्याऐवजी आता याच्यामध्ये लिस्ट लागली नाही आहे. म्हणजे आपण समजू शकतो की जे नवीन जे लिस्ट येणार आहे, जे 15 डेज नंतर लिस्ट येऊ शकतो किंवा वेटिंगमध्ये जे लिस्ट येऊ शकते, त्याच्यामध्ये जो एक योगेश साखरे म्हणून कॅन्डिडेट आहे तो जॉईन, म्हणजे त्याला तो आलाच नाही व्हेरिफिकेशनला. ओपन एक्स सर्व्हिसमॅनमधून त्याचं सिलेक्शन झालं होतं. ओके, ओपन एक्स सर्व्हिसमॅनमधून त्याचं सिलेक्शन झालेलं होतं, तो कॅन्डिडेट आलाच नाही व्हेरिफिकेशनसाठी. ओके, तर मग ह्या कॅन्डिडेटऐवजी प्रतीक्षा यादीतून कॅन्डिडेट घेणार, कैलाश यादव म्हणून आहे, त्याला घेऊ शकतात. ओके, हा एक कॅन्डिडेट झाला. ओके, 617. त्याच्यानंतर याच्यात बघू शकता जे ओपन फिमेल होत्या, ओपन फिमेलमधून 2 मुली ॲबसेंट होत्या, तर त्यांच्याऐवजी काय होईल, खालच्या 2 मुली आहेत जसे अंकिता निचट आणि दुसरी जी मुलगी आहे काय म्हणू शकतो तिचं नाव,
सुप्रिया वाघमारे आणि अंकिता निचट. ओके, ह्या 2 मुलींचं सिलेक्शन होणार. ओके, म्हणजे ह्या 2 मुली आल्या नाही आहे ओपनच्या. आणि त्याच्यानंतर STमधल्या 2 मुली त्यांनी व्हेरिफिकेशनलाच आलेल्या नाही आहे, ST कॅन्डिडेट. ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे ST कॅन्डिडेट आहे, ज्या फिमेल आहे त्यांच्याऐवजी खाली पण वेटिंगला सुद्धा 2 मुली होत्या, त्यासुद्धा नाही आलेल्या आहे. तर सारिका आडे जी मुलगी आहे प्रतीक्षा यादीमध्ये, तिचं सिलेक्शन होणार इथे. आणि STमधली अजून एक 105पेक्षा ज्या मुलीचं खाली मार्क येईल त्या मुलीचं सिलेक्शन होईल. याच्यामध्ये नाव नाही आहे कारण तिचं DV पण नाही झालेलं आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे, हे टोटल जर बघितलं तर 11 कॅन्डिडेट तुम्ही बघून घ्या. ओके, म्हणजे STच्या 2, ओपनच्या 2 ज्या मुली आहेत त्या. ओके, आणि 6 आहे PWD वाले. ओके, आणि 1 हा मुलगा. तर टोटल 5 आणि 6 जर पकडलं तर 11 मुलं जे होते, म्हणजे 5 मुलं ॲब्सेंट होते, 6 मुलं जे आपल्या वेगवेगळ्या याच्यातून त्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हा लोकांना व्हेरिफिकेशन येईल. ओके, आता याच्यामध्ये समजण्यासारखी गोष्ट अशी, म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही काय करू. ओके, आमचे म्हणजे जरी हे लोक ॲब्सेंट होते मग आमचे ऑर्डर का नाही आले. ओके, तर मला असं वाटतं की एकदा तुम्ही जे NMCचं जे ऑफिस आहे जिथे तुमचं DV झालेलं होतं तिथे जाऊन एकदा भेट द्या की सर हे लोक जॉईन झाले नाही, लिस्ट लावलेली आहे, तर आमची ऑर्डर काढा. ओके, तर एक तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, रिक्वेस्ट कॉल करू शकता तुम्ही तिथे. ओके, आता ह्या लोकांसाठी जे 41 लोक जॉईन होणार आहे त्यांच्यासाठी काय, त्यांचा प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा असेल. बघा, प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षाचा असेल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे, तुमचं प्रोबेशन कंप्लीशन व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे, कुठल्याही प्रॉब्लेम नको, याच्यामध्ये सगळे लिहिलेलं आहे, तुम्ही बघा. ओके, त्याच्यानंतर जर तुम्हाला समजा महानगरपालिकेमध्ये जॉईन केलात आणि होऊ शकते पुढे ESIC असो, तुमचं नॉर्सेट असो किंवा तुमचं कुठलेही सेंट्रल गव्हर्नमेंट या DME या DHSमध्ये कुठेतरी तुमचं सिलेक्शन झालं, होऊ शकते बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके, जर तुम्हाला सोडायचं असेल, राजीनामा जर द्यायचं असेल तर किमान 1 महिन्यापूर्वी तुम्हाला आगाऊ लेखी सूचना द्यावी लागेल किंवा त्या महिन्याचं 1 महिन्याचं वेतन तुम्हाला देऊन तुम्हाला जॉब सोडावं लागेल. ओके, हे एक महत्त्वाचा मुद्दा येते. ओके, त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमच्या बरेच विद्यार्थ्यांकडे इथे होऊ शकते की व्हॅलिडिटी नसेल. ओके, व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी जी आहे, कास्टमधून ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करायची. ओके, आणि दुसरी गोष्ट MSCIT सर्टिफिकेट, जे कम्प्युटर सर्टिफिकेट असतं, अगर तुमचं MSCIT झालं नसेल तर पुढच्या 2 वर्षामध्ये, जॉईनिंगनंतर 2 वर्षाच्या आतमध्ये हे सर्टिफिकेट तुम्ही घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे. देन ऑनली याला वेळ घालू नका, एक 6-7 महिन्यात 1 वर्षात करा, कारण जेवढं तुम्ही लेट देणार तेवढं तुमचं जे हे आहे काय म्हणतो तुमचं प्रोबेशन पिरियड आहे ते वाढणार. ओके, सगळे डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यावं लागेल वेळेमध्ये. ओके, ठीक आहे, जर MSCIT नसेल तर हे सुद्धा चालेल, हे सर्टिफिकेटसुद्धा चालेल, CCC सर्टिफिकेट हे सुद्धा चालू शकतं. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुमची मेरिट लिस्ट कशी असणार. आता सेवा नियमावली या ज्येष्ठता यादी कशी होणार, तर ज्येष्ठता यादी तुम्ही 30 तारखेत बघा, याच्यात काय म्हटलेलं आहे, नेमणुकीचे आदेश निघाल्यापासून म्हणजे 31 जुलै रोजी ऑगस्ट निघालेला आहे, म्हणजे पुढच्या 30 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जॉईन करायचं. ओके, स्वीकार केल्यास 30 ऑगस्टपर्यंत 30 दिवसाच्या आत स्वीकार केल्यास ओके आपापसातील ज्येष्ठतेचा क्रमांक निवड समितीने केलेल्या मूळ शिफारस यादीनुसार क्रमांकानुसार अनुक्रम गुणाक्रमांनुसार आधारित केले जाईल. ओके, दॅट मीन्स तुमच्या मेरिट लिस्टवरच तुमची हे लागेल. जरी तुम्ही समजा उद्यापर्यंत जॉईन करा किंवा 30 तारखेला पण जॉईन करा, तुमची जी मेरिट लिस्ट आहे, मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला जे मार्क आलेले आहे, तुम्ही बघितलं असेल एक पहिलं मेरिट लिस्ट आले, त्यानुसारच तुमची सेवा ज्येष्ठता यादी बनणार. ओके, म्हणजे असं टेन्शन नाही आहे की बाबा ज्यांची जॉईनिंग पहिलं होईल ते सिनियर असणार, असं काही नाही आहे. ओके, सो तुमच्या कोणत्या मेरिटनुसारच तुमची काय होणार आहे, सेवा ज्येष्ठता धरण्यात येईल. ओके, ठीक आहे. आणि जर समजा 30 दिवसाच्या आत जर तुम्ही जॉईन केला नाही, ओके, रुजू जर केला नाही तुम्ही, तर तुम्हाला याच्यानंतर काही चान्स देण्यात येणार नाही, हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, हे सुद्धा दिलेलं आहे. 21 जून हा एक नियमावली आहे, त्याच्यानुसार 30 दिवसाच्या आत तुम्हाला रुजू होणं बंधनकारक असणार आहे. ओके, तुम्ही जर जॉईन केला नाही तर मग तुम्हाला हे करणार. ओके, सदर पदावर उमेदवाराची नियुक्ती पोलीस पडताळणी अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राच्या अधीन राहून देण्यात येत आहे. ओके, वरील पोलीस प्रमाणपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा आढळल्यास तसेच वैद्यकीय तपासणीचा अहवाल व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अहवाल वैध तर उमेदवाराला तत्काळ सेवेतून कमी करण्यात येईल. ओके, हे सुद्धा याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचे जे सर्टिफिकेट आहे सगळे व्यवस्थित चाललं पाहिजे, तुमच्यावर कुठलाही पोलीस खात्यामध्ये गुन्हा आढळायला नको. ओके, आणि सोबतच तुमचं मेडिकल. आता मेडिकलमध्ये तुम्हाला काय बघायचं, मेडिकलमध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कलर ब्लाइंडनेस. ओके, कलर ब्लाइंडनेस बघतात. कलर ब्लाइंडनेस एकदा कलर ब्लाइंडनेसचे कसे ECR जो चार्ट आहे
तो तुम्ही बघा एकदा की त्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस तुम्हाला कळून जाणार की तुम्हाला आहे का नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच पडत नाही की मला कलर ब्लाइंडनेस आहे. जेव्हा तुम्ही मेडिकलला जाता तेवढे आपल्याला माहिती पडतं की मला कलर ब्लाइंडनेस आहे. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. जर कलर ब्लाइंडनेस असेल तुमचं जॉईनिंग होणार नाही. ओके, तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. ओके, मेडिकलमध्ये. ओके, पोलीस खात्यामध्ये जेव्हा तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जाईल, ओके, ते जर तुमच्यावर गुन्हा आढळल्यास ते सुद्धा तुम्हाला तात्काळ सेवेतून कमी करण्यात येईल. ओके, हे सुद्धा दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल जे आहे ते सुद्धा वैध आढळायला पाहिजे. अगर ते सुद्धा जर चुकीचं आढळलं तरीसुद्धा तुमची सेवा कमी करण्यात येईल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो की जे लोक फ्री आहेत ते फटाफट 1-2 दिवसात जॉईन करा. ओके, आणि जे लोक कुठल्या सेवेत, शासकीय सेवेत इकडे तिकडे कुठे काम करत असेल तर त्यांना 30 दिवसाची अवधी देण्यात आलेली आहे. ओके, तसंसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ओके, होप सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जुळण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद.